माझ्याकडे तुम्हाला रिसेंटली सांगतो, ऑर्थोपेडिक सर्जनच्या सुद्धा केसेस आहेत. ओह! हं. की तो व्यक्ती स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहे. पण गेले 15-16 वर्ष पाठदुखीचा त्रास आहे. म्हणजे ओह! त्यांनी त्याच्या सीनियर कलीग्सना सगळं चेक करून घेतलंय. ओके. मेडिकल रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल येतंय. पण हां. पाठदुखी मेजर आहे. मग त्याचे ओह! कलीग्स तर म्हणाले, की "अरे, ऑपरेशन करायचं तरी कशाचं करू? कारण दिसत हां. काहीच नाहीये." करेक्ट. हो. सो तिथं पण तंत्रक्रिया झालेलं सापडलं आणि ओह! सो आता आपण हे बघतोय, की घरातलीच लोकं जास्त ब्लॅक मॅजिक करतायत. तुमच्याकडे त्या केसेस आलेल्या आहेत. समजा हे ब्लॅक मॅजिक आपल्यावर होतंय. तर ह्याचे प्राथमिक सिम्प्टम्स आपण म्हणतो ते काय असतात? लग्न झालं. पहिले 2 वर्ष छान संसार सुरू हां. झाला आणि अचानक नवरा अ, एकदम डिस्कनेक्ट झाला. बरं. अचानक म्हणजे त्या बायकोला अगदी परक्यासारखंच वागवायला लागला. ओके. मग हे वशीकरण. मग दुसरीकडेच त्याचं लक्ष गेलं ओह! किंवा इतर कुठल्यातरी नातेवाईकांनी वशीकरण केल्यामुळे मग तिथे हेतू असे सापडलेत, की आपण भूतबाधा झाली असं म्हणतो. मग ह्या ब्लॅक मॅजिकमध्ये हं, एखाद्या आत्म्याला म्हणू आपण, हं. वापरून मॅजिक होतं का? हो, होतं. कुठल्याही प्रकारचं ब्लॅक मॅजिक असेल, कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असेल, वास्तुदोषातली असेल, हां. पितृदोषांमधली काही असेल, ओके. कितीही तीव्रतेची असेल, कुठल्याही धर्माची असेल, ओह! हो, तर ती पण आपण सगळी पूर्णपणे गुरुकृपेने क्लीन करू शकतो. ज्या लोकांनी हे ब्लॅक मॅजिक केलंय, म्हणजे कोणाच्या तरी मदतीने केलंय, केलं. त्यांचं नाव समजू शकतं का? आपल्याला ना नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कौस्तुभ अवचट सर, जे गेली 14 वर्ष अकॉल्ड या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अर्थात ब्लॅक मॅजिक रिमूव्हल, एनर्जी हीलिंग असे वेगवेगळे क्षेत्र ते हँडल करतात. सो आपण जास्त वेळ न घालवता त्यांची ओळख करून घ्या. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक नमस्कार. जर आमच्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी सांगा, म्हणजे एक्झॅक्टली मी अकॉल्ट हा शब्द वापरलाय, म्हणजे हं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी प्रकारच्या आहेत. विद्या आहेत. जरा तुम्ही सांगा 14 वर्षात तुम्ही कुठल्या-कुठल्या विद्यांवर काम केलंय? नक्कीच आवडेल. मी सुरुवातीला खरं तर या क्षेत्रात अजिबातच नव्हतो आणि अनभिज्ञ होतो. पण आमच्याकडे स्वामींची परंपरा होती. स्वामींचे एक शिष्य होते श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज म्हणून. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी आधी गाणगापूरला काही काळ साधना झाली. ती ओके. अगदी बेसिक गुरुचरित्र पारायणापासून हां. सर्व काही तिथे जे करता येईल तसं. आणि थोडासा या विषयामध्ये इंटरेस्ट यासाठी निर्माण झाला होता, की काही प्रसंगच मी आणि माझ्या कुटुंबियांनी समोर आले होते, की काही ब्लॅक मॅजिक टाइप असेल, काहीतरी तंत्रक्रिया आहे का? काही अ, भूतबाधा काही अशा हां. टाइप आहे का? तर काही असे प्रसंग आल्यामुळे त्या विषयामध्ये थोडीशी रुची अशासाठी वाढली, की यातलं आपल्याला काहीतरी स्वतःच्या संरक्षणासाठी पण काहीतरी आलं पाहिजे हां. आणि आपल्या जवळच्या लोकांना तरी आपण काहीतरी संरक्षणात्मक करू शकलो पाहिजे किंवा काहीतरी कळलं तरी पाहिजे. कारण ह्या करेक्ट. विषयामध्ये ऑथेंटिकेट माणसं आत्ता मिळणं फार अवघड झालेलं आहे. हां. तर अशा हेतूने खरं तर ती साधना सुरू झाली होती आणि मग त्याच्यामध्ये पुढे जात काही प्रसंगातनं काही साधनांमधून काही गोष्टी यायला लागल्या. ओके. तर तेव्हा मी खरं तर जॉब करत होतो. म्हणजे हां. जॉब सांभाळून मी याच्यावरती अभ्यास करत होतो. आय-टी क्षेत्रात काम केलं, इन्शुरन्स हां. फील्डमध्ये काम केलं, ऑपरेशन्समध्ये आणि 2015, 12, 13-14 पासून हं. मला थोडंसं यातलं ज्ञान महाराजांच्या कृपेने आलं. ओके. तर मग सुरुवाती-सुरुवातीला आपल्या ओळखीतल्याच लोकांबरोबर काही काम व्हायचं, की हां. बाबा इथे काहीतरी एनर्जी असण्याची शक्यता आहे. मग त्याचे व्हिजन्स यायला लागले. मग तिथे काही जे ओह! उपाय स्वामींच्या प्रेरणेने सुचायचे, काही अभ्यास करून सांगितले जायचे, तर हां. त्याचे रिझल्ट्स चांगले यायला लागले. मग अजून त्याच्यामध्ये ग्रोथ झाली. ओके. असं करत-करत मग आता अ, 3-4 प्रकारे गुरूंची आपल्याला आम्हाला विद्या महाराजांच्या कृपेने प्राप्त झाली. आणि त्या विषयापासून मी आता गेले 13, 14, 15 वर्ष याच्यात आहे, ओके, की ओके. कुठल्याही प्रकारचं ब्लॅक मॅजिक असेल, कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असेल, वास्तुदोषातली असेल, हां. पितृदोषांमधली काही असेल, ओके. कितीही तीव्रतेची असेल, कुठल्याही धर्माची असेल, ओह! हो, तर ती पण आपण सगळी पूर्णपणे गुरुकृपेने क्लीन करू शकतो. सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न. हो, ब्लॅक मॅजिक एक्झॅक्टली काय असतं आणि ते खरंच असतं का? बरोबर. ब्लॅक मॅजिक आहे, हे खरं आहे. गेल्या 15-20 वर्षामध्ये खूप केसेस समोर आलेल्या आहेत अनेक प्रकारे. तर ब्लॅक मॅजिक म्हणजे नेमकं काय? तर हं. एखाद्या कुठल्यातरी तांत्रिक माणसाकडून
काहीतरी प्रकारची एक क्रिया करून घेणे हां. जी दुसऱ्यासाठी नुकसानकारक असेल. ओके. याचं मूळ रिझन आयदर आउट ऑफ जेलसी, हां. द्वेष भावना, ईर्ष्या किंवा अगदी एक साधारण एक प्रगती बघू शकत नाहीये. ओके. हां. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तंत्रक्रिया केली जाते. हं. त्याच्यामध्ये एखाद्या आता फॉर एक्झाम्पल, की एक कुटुंब आहे. हं. नवरा-बायको आणि 2 मुलं असे हां. राहत आहेत. आणि खूप चांगली प्रगती चालू आहे. फायनान्शियली प्रगती चालू आहे. सगळ्या पातळीवरती त्यांची प्रोग्रेस चालू आहे. हं. आउट ऑफ जेलसी कोणाच्या तरी मनात आलं, की काहीतरी नाही होऊ द्यायची आहे प्रगती. ओके. तर मग उच्चाटन नावाची एक क्रिया केली जाते. ते बरं. तांत्रिक माणसाला सांगितलं जातं, की ह्यांचं असं-असं नुकसान झालं पाहिजे. मग ओके. कसं, तर आधी आर्थिक अटॅक होतो. हां. अटॅक म्हणजे आपण त्याला फायनान्शियल अटॅकच म्हणतो. हां. की बिझनेस असेल किंवा नोकरी असेल, हळू-हळू पैसा खूप वाया जातो, नुकसान वाढतं, कर्ज वाढतं आणि तो थ्रूआउट काही काळानंतर ती व्यक्ती अक्षरशः झिरो इन्कमवर येऊन थांबते. ओह! कंप्लीटली झिरो. म्हणजे नोकरी जाईल, फायनान्शियल लॉसेस होतील, हं. इन्व्हेस्टमेंट संपून जातील. मग शारीरिक व्याधी सुरू होतात. ओके. म्हणजे आधी पैसा संपवला जातो, हां. मग शारीरिक व्याधी सुरू होतात. मग त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशनचे खर्च वाढतात. मानसिक ताणतणाव खूप हं. वाढतात. दोघांमधले क्लेश निर्माण तयार होतात. दर अमावास्या पौर्णिमेच्या काही दिवस आधी, काही दिवस नंतर भांडणं होतात ओह! आणि ओव्हरऑल संपूर्ण घरामध्ये जी आजपर्यंतची शांती होती, हं. ती सगळी शांती बिघडून जाते. ओके. म्हणजे शारीरिक व्याधी, आर्थिक नुकसान आणि मानसिक क्लेश या 3 ओके. गोष्टींवरती परिणाम करणं म्हणजे उच्चाटन करणं. म्हणजे चांगली ओके. परिस्थिती बिघडवणे. उच्चाटन म्हणजे हां. उखाडून टाकणे. हा ओके. शास्त्रोक्त अर्थ आहे. म्हणजे ओके. जे तंत्रक्रियेचे मुख्य 6 प्रकार आहेत. हां. जारण, मारण, उच्चाटन, ओके. स्तंभन, विध्वंसन आणि मोहन. आता ओके. ह्यातलं काही प्रकार करणारे तांत्रिक आता नाही आहेत, तसे रेअर आहेत. हं. पण जास्ती करून उच्चाटन ही क्रिया जास्त सापडते. ओके. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं नाही झालं नाही पाहिजे. झालं पाहिजे किंवा नुकसान झालं पाहिजे. ओके. एक मानसिक हे आपण म्हणतो ना हितशत्रू, हां, हां, हां. गुप्तशत्रू, की समोरनं छान बोलतोय हां. एखादी व्यक्ती आणि हे सगळं पण ती प्रगती बघवत नाहीये. तर एखादा तांत्रिकाला सांगायचं, फोटो द्यायचा, ओह! नाव सांगायचं, की पैसा खर्च करून त्या व्यक्तीचं नुकसान करायचं. ओके. त्यामुळे हे अगदी खरं आहे. गेल्या 15-20 वर्षात खूप केसेस आणि चांगल्या-चांगल्या फॅमिलीमध्ये म्हणजे फक्त असं नाही, की हे गावातच चालतं. हां. पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, चांगल्या-चांगल्या मेट्रो सिटीमध्ये, दिल्ली ओके. सगळीकडून या केसेस आहेत. ओके, ओके. पण हं, आता तुमच्याकडे आता इतक्या केसेस आल्यात. हं, सो पहिली गोष्ट कोणीतरी एक व्यक्ती आहे, हं, ज्याला कोणाचं तरी चांगलं बघवत नाहीये. हं. त्याच्यामुळंच ही गोष्ट होतीये. होतीये. मग अशी ती व्यक्ती कोण आहे, हं. की जिला चांगलं बघवत नाही? मग ती घरातली आहे की बाहेरची आहे? अगदी छान प्रश्न. 99% ह्या व्यक्ती ना घरातलेच असतात. ओह! नातेवाईकच असतात. हा एक वन ऑफ द रिझन झालं. दुसऱ्या अनेक केसेसमध्ये असं समोर आलंय, की प्रॉपर्टी मिळू नये. ओके. आता हां, भावा-भावांमध्येच, हां, हां, हां. की माझ्या भावाला माझा हिस्सा मिळू नये किंवा त्याचा हिस्साही मलाच मिळावा. ओके. म्हणून मग त्या भावाच्या फॅमिलीवर उच्चाटन क्रिया केली. ओह! अशा केसेस पण समोर आल्या. काही वेळेला नातेवाईकांमध्ये अ, भावजय किंवा नणंद हां, हां. या रिलेशनमध्ये पण तणाव सापडतो हो. आणि ते पण या थराला जाऊन नुकसान करतात. असे पण सापडत आहे. ओके, समोर येत ओके, आहे. ओके. पण मग असं नाही होत का, की समजा ज्या व्यक्तीने ते उच्चाटनाची क्रिया केली आहे, हं, घरातल्याच एका व्यक्तीवर. हं. मग त्या स्वतः व्यक्तीला काही त्रास नाही होत याचा? त्यांना त्रास नक्कीच होतो. कारण आपला मूळ सिद्धांत भगवद्गीतेचा काय सांगतो? हां. "जैसे कर्म तैसे फळ. हां. जे पेरिले तेची उगवले." करेक्ट. त्यामुळे त्यांना त्याचा त्रास खूप सहन करावा लागतो. पण म्हणतो ना आपण द्वेष भावनेमध्ये किंवा अहंकारामध्ये किंवा जेलसी भावनेमुळे हां, आपण एक स्वतःची विवेक बुद्धी गमावून बसतो हां, हां. आणि दुसऱ्याचं नुकसान किती लवकर पाहिजे ह्याच्यात करेक्ट, वाहवत जातो. करेक्ट. त्याच्यामुळे हा विचार होत नाही. हं. त्यामुळे जी लोकं असं करतात हां, दुसऱ्यांवरती तंत्रक्रिया, हां. त्यांना ते 300 पटीने भोगावं लागणार आहे, हे त्यांनी ओह! नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. सो अर्थात सरांनी आता हा मुद्दा खूप छान एक्सप्लेन केलाय. अर्थात तंत्र-मंत्र क्रिया आहे किंवा ब्लॅक मॅजिक आहे हे तर तुम्हाला कळालंय. पण ब्लॅक मॅजिक आपण समजा एखाद्या व्यक्तीकडून करून घेतोय, तर त्याचे परिणाम स्वतःलाही भोगावे लागणार आहेत 300 पटीने. सो सरांनी आत्ताच सांगितलंय. सो कधीही विचार करताना व्यवस्थित करा. कुणाचंही वाईट चिंतवू नका. कारण जे काय आहे ते इथेच भोगायचं आहे.
आणि अर्थात सरांनी जे सांगितलं, की जमिनीच्या वादातून ही गोष्ट होतीये. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस माणूस इथून जातो, त्या माणसाला ती जमीन वर घेऊन जायची नाहीये. त्या जमिनीवर त्या माणसाचं नाव मेल्यानंतर राहत नाही. व्यक्ती गेल्यानंतर पहिलं काम होतं, त्या सातबाऱ्यावरनं त्या व्यक्तीचं नाव काढणं. सो लक्षात ठेवा, ह्या जमिनीसाठी कुणाच्याही काय म्हणतो आपण, आयुष्य बरबाद करण्याच्या मागे लागू नका. सो सरांचं हे म्हणणं आहे. सर आता पुढे जाऊयात. सो आता आपल्याला हे तर कळलंय, की ब्लॅक मॅजिक होतं. पण असंही आपण म्हणतोय, की आजकाल सगळेजण सुशिक्षित झालेत. चांगले चांगले सायंटिस्ट आपल्याकडे आहेत. बरोबर. मग सगळे शिक्षित आहेत, तरीही या गोष्टी खरंच आज होतायत? हो, होतात. कारण ह्याला याच्यासाठी आपल्याला थोडंसं आपल्या पुराणातलं कन्सेप्च्युअल समजून घ्यायला लागेल, हं. की ब्लॅक मॅजिक म्हणजे नेमकं काय? एक नकारात्मक ऊर्जा. हां. आता ती नकारात्मक आहे की सकारात्मक आहे हे आपण बाजूला ठेवू. आपण हं. आता फक्त एक ऊर्जा म्हणून बघूया. हां. आपल्याला पंचमहाभूत आपली माहिती आहेत. हां. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे अग्नी. हां. आता अग्नी आपल्याला स्वयंपाक करताना पण लागतो आणि चितेवरती करेक्ट. प्रेत जाळण्यासाठी सुद्धा लागतो. हां. अग्नीचे अजून अनेक आपल्याला गरजा लागतात. हां. मेणबत्ती पेटवायची, सिगारेट पेटवायची. तिथे हां. लायटर हा फॉर्म आहे. करेक्ट. घरात वेगळा शेगडीचा एक फॉर्म आहे. हां. तर अग्नीचा वापर तुम्ही कसा करताय? तो हां. तुमच्या गरजेप्रमाणे आहे. अग्नी सगळीकडे सेम आहे. करेक्ट. सिगारेट पेटवण्यासाठी चिताचं लाकूड आपण आणतो का पेटवून? हां. नाही. नाही. किंवा स्वयंपाकासाठी चितेसारखी लाकडं रचतो का? नाही. हं. तर अग्नीचा वापर जसा वेगळा आहे. तर ब्लॅक मॅजिक म्हणजे काय? की त्या ऊर्जांना नकारात्मक हेतू देणं. ओके. ऊर्जा ही ऊर्जा आहे. हं. त्याला एक संकल्प देणं, हं. असं आपण तिथे समजून घ्यायला लागतं, की एक ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला संकल्प दिला, हे काम कर. हं. मग ते सकारात्मक पण असू शकतं आणि नकारात्मकही असू शकतं. ओके. मग मुख्य तंत्र साधनेचा खरा उद्दिष्ट हा आहे, हां. आपली स्वतःची आध्यात्मिक उन्नती होणे, ओह! जीवाचं शिवाशी मिलन होणे, हां. एखाद्या अवघड समस्येवरती उपाय मिळण्यासाठी एखाद्या दैवतेचा सल्ला घेणे, हां. हां. काहीतरी मार्गदर्शन घेण्याचे हे खरं मुख्य तंत्र साधनेचं उद्दिष्ट आहे. ओके. पण तंत्र साधनेमुळे काय होतं, तांत्रिक माणसांना पंचमहाभूत आणि काही ऊर्जा हं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नियंत्रणात करता येतात. ओके. म्हणून मग तो मनुष्य चांगलं कामही करू शकतो आणि वाईट कामही करू शकतो. ओके. म्हणून मनुष्य त्याचा दुरुपयोग करतो. ओके. म्हणून ते ब्लॅक मॅजिक होतं. ओके. आणि जे ब्लॅक मॅजिकला आपण काढतो, हां. ती पण तंत्रशक्तीच पाहिजे. हां. तंत्रक्रियेला तंत्रिक्रियांनीच काढलं जाऊ शकतं. त्याला आपल्या करेक्ट. घरगुती उपायांनी नाही काढलं जाऊ शकत. ह्याच्यावरती पण आपण बोलूच, मी सांगेनच येस. एक्सप्लेन करून. पण मग ज्या नकारात्मक ऊर्जांना आपण काढतोय, हां. तीही तंत्रशक्तीच आहे. मग ते व्हाईट मॅजिक. ओके. म्हणून याला आपण शास्त्रामध्ये एक वामाचार पद्धत म्हणतो हां. आणि एक दक्षिणाचार पद्धत म्हणतो. ओके. तर तांत्रिक लोक जे नुकसान करण्यासाठी जे क्रिया करतात, जे मी हां. मगाशी सांगितलं, जारण मारण उच्चाटन, स्तंभन मोहन विध्वंसन, ओके. की एखाद्या घराचा पूर्ण नाश व्हायला पाहिजे, अशी ओह! पण क्रिया आहे. तर ती 30-30 वर्ष त्याचे परिणाम चालतात. बरं. म्हणजे असं नाही की जुनं झालं म्हणजे संपून गेलं हां, असेल. हां, हां. ते जेवढं जुनं होतं तेवढं जास्त सक्रिय होतं. ओके. तर त्याला वामाचार म्हणतो आपण. आणि ज्यांना आपण क्लीन्स करतो ह्या सगळ्या हं. ऊर्जांना, तिथे आपण देवाची शक्ती वापरतो, गुरूंची शक्ती वापरतो, पंचमुखी हनुमानाची शक्ती वापरतो, गणपतीची कुलदेवींची शक्ती वापरतो. ओके. सो त्याला आपण दक्षिणाचार म्हणतो. ओके. तर असं आहे. त्याच्यामुळे कितीही सुशिक्षित असो, आय-टीमध्ये असो किंवा कुठल्याही फील्डमध्ये असो, म्हणजे हां. अगदी माझ्याकडे तुम्हाला रिसेंटली सांगतो, ऑर्थोपेडिक सर्जनच्या सुद्धा केसेस आहेत. ओह! की तो व्यक्ती स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहे. पण गेले 15-16 वर्ष पाठदुखीचा त्रास आहे. म्हणजे ओह! त्यांनी त्याच्या सीनियर कलीग्सना सगळं चेक करून घेतलंय. ओके. मेडिकल रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल येतंय. पण हां. पाठदुखी मेजर आहे. मग त्याचे ओह! कलीग्स तर म्हणाले, की "अरे ऑपरेशन करायचं तरी कशाचं करू? कारण दिसत हां. काहीच नाहीये." करेक्ट. हो. सो तिथं पण तंत्रक्रिया झालेलं सापडलं आणि ओह! ते आपण रिझॉल्व्ह करण्याच्या प्रोसेसमध्ये आत्ता आहोत. मग आता हे तंत्रक्रिया करण्याचे तुम्ही जे काही प्रकार सांगितले, हं. ते आपल्याला एक-एक करून एक्सप्लेन करून सांगता येतील का? हो. सांगा ना प्लीज. चालेल. जारण म्हणजे भस्म करणे. हं. जारण या क्रियेमध्ये अग्नी रिलेटेड अपघात जास्त होतात. ओके. अ, घरालाच आग लागेल अचानकपणे, ओह! फॅक्टरीलाच अचानक आग लागेल, व्यवसायाच्या ठिकाणी अचानक आग लागेल
व्यक्तीच्या अंगावरचे कपडे अचानक जळायला सुरुवात होतील. ओ. इथपर्यंत त्याची तीव्रता असते. घरातल्या गिझर काहीतरी प्रॉब्लेम होऊन काहीतरी भाजून गेलं. ओके. शेगडीवरचं काहीतरी अंगावर पडून भाजून गेलं किंवा उकळतं पाणीच अंगावर आलं. अशा हां. प्रकारचे अपघात होऊन अ, नुकसान होतं ओके, शारीरिकरित्या. ओके. ते जारण. जारण. हां. मारण म्हणजे शब्दशः मारण, की एखाद्या व्यक्तीला एक शत्रू म्हणून मानलंय हं. आणि एखाद्या स्पेसिफिक टायमिंगपर्यंत त्या व्यक्तीला मारून टाकायचंय अक्षरशः. ओके. तर ती मारणविद्या तेवढीच तीव्रतेची असते. ओह! त्या व्यक्तीचं नक्षत्र, त्याचं जन्मतारीख, तो कोणत्या नक्षत्रावरती जन्माला आला, कुठलं त्यावेळी काय ॲस्ट्रोलॉजिकल ॲस्पेक्ट्स होते, या ओह! सगळ्याचा विचार करून शक्य झालं तर त्या व्यक्तीची कुठलीतरी वापरातली वस्तू मिळवली जाते. ओके. डोक्यावरचे केस असतील, पायाखालच्या चपलेची माती मिळवली जाते. ओह! कपड्यातला एखादा पार्ट मिळवला जातो, त्याच्यावरनं मारणक्रिया केली जाते. ओह! म्हणजे एखाद्या टाईमलाईन देऊन त्या व्यक्तीला मारून टाकायचं. बापरे! मारणक्रिया, जारण मारण. ओके. उच्चाटन जे तुम्हाला मगाशी हां. म्हटलं, की चांगली परिस्थिती बिघडून बिघडवून टाकायची. टाकणे. उच्चाटन. स्तंभनमोहन ह्या काळामध्ये एवढ्यातल्या एवढ्यात नाही फार केसेस समोर आलेल्या किंवा हं. ते करणारेही आता फार रेअरली असतील. पण स्तंभन म्हणजे एखाद्याची प्रगती पूर्णपणे थांबवून टाकणे. म्हणजे ओके. बाकी मेजर काही होत नाही. हां. शारीरिक आजार काही मेजर होत हं. नाहीत. पण आर्थिक प्रगती, हं. बौद्धिक प्रगती हं. आणि शारीरिक प्रगती तिन्ही ठिकाणी तो मनुष्य एकाच ठिकाणी आज अनेक वर्ष राहतो. ओके. म्हणजे स्तंभन म्हणजे स्तंभ. स्तंभ हां. जसा एकाच ठिकाणी राहतो आणि त्याच्यात स्थिर. कुठलाच बदल घडत नाही. ओके. हां. तसं त्या व्यक्तीमध्ये कुठल्याच प्रकारची ग्रोथ होत नाही. ओके. म्हणजे 10 वर्षापूर्वी ₹10,000 पगार असेल, हां. तर आजही तो 10,000च्या पुढे त्याची प्रगती जातच नाही. ओह! त्याचं इन्कम तेवढंच राहतं. ओके. शारीरिक ज्या गोष्टी आहेत त्या तशाच राहतात आणि मुख्य म्हणजे मानसिक, बौद्धिक आपली ग्रोथ होते. आपल्या अनुभवांनी हां, होते, हां. आपल्या संस्कारांनी होते. ती ग्रोथ पण होत नाही. ओह! म्हणजे तो वैचारिकदृष्ट्या सुद्धा 10 वर्षापूर्वी जसा जेवढा मॅच्युअर्ड होता, हां. तेवढाच तो पुढे राहतो. तसंच ओके. स्तंभन. ओके. मोहनला शास्त्राप्रमाणे अशी व्याख्या दिलेली की एका विशिष्ट काळापुरतं, हं. एका विशिष्ट हेतू देऊन हं. थोड्या वेळासाठी समोरच्या व्यक्तीला मोहित करून टाकायचं. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला तुमच्याकडून काहीतरी एक इन्फॉर्मेशन मला गुप्तपणे मिळवायची. हां. मग मी मोहन केलं आणि त्या 15 मिनिटामध्ये तुम्ही तेच बोलणार जे मला हवंय ओह! आणि 15 मिनिटानंतर ते मोहन तुटणार. ओके. पण तुम्हाला आठवणार नाही की तुम्ही काय बोलून काय गेले. बोलले होते? आता रिसेंटली काही काळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर Instagramमध्ये ह्या रील्स थोड्याशा पाहण्यात आल्यात, हां. की रस्त्यात एखादा मनुष्य जातो, एखाद्या व्यक्तीला आणि असं कागद काढून काहीतरी पत्ता विचारतो. हां. 2-3 रील्स बघण्यात आल्या. तो पत्ता विचारत असताना तो तेवढ्यात मोहित होतो आणि स्वतःचं घड्याळ काढून दिलंय, पाकीट काढून दिलंय, गाडीची किल्ली काढून दिली आहे ओह! आणि तो मनुष्य ते घेऊन निघून गेलाय. आणि थोड्या वेळाने ते एकदम जागं म्हणजे थोडक्यात हिप्नोटाईज. ओके. पण हे प्रकार करणारे आत्ता थोडे रेअर आहेत. नाही सापडल्यात या ओके. केसेस. म्हणजे माझ्याकडे तरी अजून आली नाही केस अशी. ओके. हे झालं मोहन. विध्वंसनमध्येच वशीकरण पण प्रकार येतो हां. आणि विध्वंसन म्हणजे थोडक्यात सगळ्या प्रकारे कुटुंबाचा नाश. ओह! सगळ्या प्रकारे म्हणजे जर 4-5 जणांचं कुटुंब असेल, तर एक अतिशय दुर्धर आजाराने बेडरिडन होऊन जाईल. हं. आर्थिक नुकसान दर महिन्याला वाढत जाईल. कर्ज ओके. दर महिन्याला वाढत जाईल. तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील, त्यांच्या सगळ्या प्रकारची प्रगती थांबून राहील. ओके. कुठल्याही प्रकारे काहीच चांगली गोष्ट तिथं घडणार नाही. आणि शेवटी मग जेव्हा नाकीनऊ होतात ना एखाद्या व्यक्तीला, हं. की आपला फायनान्सच जर बंद झाला, तर मनुष्य जगणार कसा? करेक्ट. मग ते सुसायडल थॉटपर्यंत जातं, की आता आपल्याला ओह! हा त्रास सहन होत नाही. मग ह्याच्यातनं गुरुकृपा असेल, कोणीतरी एखादी उपासना केलेली असेल, पूर्वपुण्यही असेल, तर ती माणसं एखाद्या चांगल्या गुरुपाशी पोहोचू शकतात किंवा ओके. दत्त महाराजांपाशी पोहोचू शकतात, स्वामींपाशी पोहोचू शकतात. तेवढीच लोकं याच्यात वाचू शकतात. ओके. नाहीतर पूर्ण घराचा विनाश. म्हणजे संपूर्ण कुळसुद्धा तिथे संपून जातं. म्हणजे पुढची ओह! जनरेशनसुद्धा पुढे होत नाही. बापरे! संतती होणार नाही, मॅरिड लाईफ टिकणार नाही, घटस्फोट, क्लेश सगळ्या प्रकारे नुकसान म्हणजे विध्वंसन. ओके. तर ओके. असे ते 6 मुख्य प्रकार आहेत. ओके. जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन, विध्वंसन. याच्यामध्येच वशीकरण येतं, की वशीकरण इन द सेन्स अगदी अ, समोर मी जसा सांगेल तसाच समोरचा माणूस करेल, हां. ही एक्स्ट्रीम लेव्हलचं वशीकरण. ओके. पण ह्याच्यात पण काही थोड्याशा उपशाखा आहेत, की हां.
थोडा ठराविक काम करून घेण्यापुरतंच त्या माणसावर वशीकरण केलं किंवा ओके. मी सांगेल तसाच तो मनुष्य इन्फ्लुअन्समध्ये राहील. मग काही हां. ठिकाणी केसेसमध्ये असं समोर आलंय, की लग्न झालं. पहिले 2 वर्ष छान संसार सुरू हां. झाला आणि अचानक नवरा एकदम डिस्कनेक्ट झाला. बरं. अचानक म्हणजे त्या बायकोला अगदी परक्यासारखंच वागवायला लागला. ओके. मग हे वशीकरण. मग दुसरीकडेच त्याचं लक्ष गेलं ओह! किंवा इतर कुठल्यातरी नातेवाईकांनी वशीकरण केल्यामुळे मग तिथे हेतू असे सापडलेत, की यांचं लग्न छान नाही राहिलं पाहिजे. यांच्यातलं हां. रिलेशन छान नाही झालं पाहिजे. यांचं ओके. बॉन्डिंग ग्रो नाही झालं पाहिजे. मग अशा टाईपची पण वशीकरणाच्या केसेस समोर आलेल्या आहेत. पण अर्थात ही विद्या जशी चांगली आहे, हं. तशीच वाईटही आहे. प्रचंड आहे, हे हं. आपल्याला दिसतंच आहे. आणि मला वाटतं आजच्या काळामध्ये वाईट जास्त जास्त, होण्यासाठी वापरले जाते. जास्त. पण मला हे म्हणायचंय, की मग हे करण्यासाठी कोणीतरी गुरु आहे किंवा कोणीतरी बाबा हे करतो असं आपण हं, म्हणूयात. हं. मग हे का करत असतील लोकं? गेल्या काही वर्षात पुणे, मुंबई आणि इतरत्र महाराष्ट्रात पूर्ण भागामध्ये बेंगाली तांत्रिक खूप आलेले आहेत ओके. आणि बेंगाली तंत्रक्रिया अतिशय पॉवरफुल मानली जाते. हो. हं. खूप सहजरित्या ह्यांच्या Instagramला ॲड्स आहेत. खूप सहजरित्या ह्यांचे Facebookवरती कनेक्शन्स आहेत. ओके. कॉन्टॅक्ट्समधनं नाव एकदा एखाद्याला अनुभव आला, की तो अजून 10 जणांना देतो. हां. पण ह्यांची मुख्यतः अट्रॅक्ट करण्यासाठी एक ॲडची टॅगलाईन असते. हां. गेट युअर एक्स बॅक. हां. खोया हुया प्यार वापस करेक्ट. लाव, अशी हां. एक टॅगलाईन झाली आहे. मग थोडक्यात काय वशीकरण. हां. मग तरुण मुलं ह्याच्यात वाहत जातात. अरे हां, बापरे! हां. म्हणजे इथं आपल्याला मग एखाद्या मुलीचा फोटो दिला, नाव दिला, ही मला पाहिजे. मग तो त्याच्यात म्हणणार ओह! 30,000, 50,000, लाखभर जे काही ते सांगतील ते. हां. मग त्या मुलीवर ते वशीकरण होऊन जातं. ओह! पैशासाठी करतात. सो आता तुम्ही मगाशी त्या 6 वेगवेगळ्या क्रिया सांगितल्या. हं. सो मला की आता लेटेस्ट जे प्रकरण चाललंय त्या संदर्भात विचारायचंय, की वशीकरण तुम्ही मगाशी म्हणालात. हो, सो आता खरात प्रकरण मार्केटमध्येच म्हणूयात आपण. हो. आता सध्या खूप गाजतंय. जास्त आहे. व्हिडिओज व्हायरल होतायत आणि नंतर ना असं होतंय, हं, त्या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळतं, की त्या स्त्रिया खरातकडे स्वतःहून जातायत. हं. सो तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात त्या वशीकरणाचा पार्ट असू शकतो का? अगदी खरं सांगायचं झालं तर माझं मत मी सांगेन, की थोडी शक्यता नाही, चांगलीच शक्यता इथे वशीकरणाची असू शकते. कारण महिला जी काही रील्स आपल्याला बघण्यात आली काही हं, काळामध्ये, इतक्या सहजासहजी किंवा इतक्या सेफली असं युजुअली महिला नाही करू शकत. हं. प्रत्येकाला एक स्वतःचा सेन्स आहे ना, करेक्ट. तर इथे वशीकरणाची शक्यता दाट आहे. ओके. नक्कीच असू शकते. पण 99% त्याची शक्यता आहे. सो आता मला असं वाटतं तेच असेल त्याच्यामुळेच एवढे हं. आपण व्हिडिओ बघतो. त्या केसेसचा थोडासा अभ्यास असा केला पाहिजे, जर त्या केसेसमध्ये कुठल्या महिलेचा जर असा अनुभव असेल, हं, की जे काही घडलं ते मला काहीच आठवत नाहीये. काही नोटीस झालं त्या हं. केसेसमध्ये, तर तिथे आपल्याला खात्री बाळगता येईल, की हे वशीकरण आहे. ओके. कारण त्यावेळेला तो व्यक्ती काय करतोय, हे हां. त्याचं भानच राहत नाही. ओके, तर तिथे आपल्याला केस टू केस स्टडी बघावा लागेल. ओके. पण मग अर्थात थोडंसं अजून खोलात जाऊयात. वशीकरण ही जी क्रिया आहे, मग हं, त्यासाठी तो व्यक्ती किती वेळ समोर पाहिजे? हं. म्हणजे फक्त डोळ्यात डोळे घालून बघितलं तर वशीकरण होतं? का कुठले मंत्र म्हणावे लागतात? का हं. कुठले विधी करावे लागतात? याच्यात अनेक उपशाखा म्हणजे याला अनेक कंगोर आहेत खरं तर. हां. एखाद्या मनुष्याचा तांत्रिक अधिकार किती आहे, ओके, त्याच्यावरती हे डिपेंड आहे. काही प्रमाणामध्ये नजरेतनं पण करता येतं. काही प्रमाणामध्ये काही विधी करावा लागू शकतो. ओके. काही प्रमाणामध्ये काही खाण्यापिण्यातनं घालून देता येतं. म्हणजे काही-काही ओह! वशीकरणाच्या केसेसमध्ये पांढऱ्या रंगाच्या मिठाईतनं वशीकरण हे खूप ओह! जोरदार गेल्या काही वर्षात समोर आलंय. किंवा आपलं मसाला पान असतं जे हां, साधं, हां. मिठा मसाला पान आपण खातो जे, त्याच्यातनं खाण्यात दिलं जातं. त्याच्यातनं ओके. एक स्ट्राँग वशीकरण होतं. ओह! तर ते केस म्हणजे अगेन की हं. कोणत्या प्रकारे केले गेले त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके. म्हणजे ही सुद्धा गोष्ट अशी अगदी सहजासहजी नाहीये, हां, हां. की महिनाभर काहीतरी मंत्रांचा अभ्यास केला आणि यायला लागलं. हां. असं अजिबात नाहीये. कुठेतरी गुरूंकडनं ती विद्या शिकलेली असेल, त्याचा ओके. अनुभव असेल, त्याच्या बाबतीतला एक्सपिरियन्स असेल, थोडी तरच हे होऊ साधना शकतं. तेवढी पाहिजे. हो, साधना तेवढी पाहिजे. आणि अगेन आता जसं ते प्रकरण पुढे येऊन आज ते असं झालं. हां. म्हटलं जे पेरिले ते उगवते. करेक्ट. कुठल्याही विद्येचा दुरुपयोग तुम्ही केला, हं. तर तुम्हाला त्याची शिक्षा हां. भोगावीच लागणार. करेक्ट, करेक्ट, मग करेक्ट. तिथे आता देवतांचा सपोर्ट मिळणार नाही. हां. आता गुरूंचा बरोबर. सपोर्ट मिळणार नाही. ओके. आता परत आपण आपल्या मुद्द्याकडे येऊयात. सो आता आपण हे बघतोय, की घरातलीच लोकं जास्त ब्लॅक मॅजिक करतायत. तुमच्याकडे त्या केसेस आलेल्या आहेत.
समजा हे ब्लॅक मॅजिक आपल्यावर होतंय, तर ह्याचे प्राथमिक सिम्प्टम्स आपण म्हणतो ते काय असतात? बरोबर आहे. काही संकेत आपल्याला मिळतात. त्यातले ठराविक आणि कॉमन येणारे संकेत सांगतो. हं. की पहिले म्हणजे रात्रीची झोप कमी होणे. ओके, झोप लागली तर छातीवर प्रेशर येणे. ओके. निगेटिव्ह विचारांचा जास्त परिणाम होणे. उगाचच ओह! कारण नसताना. म्हणजे हं. थोडक्यात ह्याला आपण सायकॉलॉजिकल अटॅक म्हणतो. हां. मानसिकरित्या खूप निगेटिव्ह, ड्राउझीनेस, ओके. दिवसा झोपून राहावंसं वाटतं, रात्री जागरण होतं. ओह! हा पहिला शरीरावर आणि मानसिक झालेला. हां. दुसरा घरातल्या वातावरणामध्ये आपल्याकडे गार्डन असेल, काही झाडं लावलेली असतील, ती झाडं सुकून जातात. ओह! तुळस जळून जाते. ओके. ते टिकत नाही. त्याच्यानंतर काही पेट्स असतील, समजा हां, मांजर असेल, हां. कुत्रा असेल, त्यांच्या बिहेवियरमध्ये पण पॅटर्नमध्ये चेंजेस होतात. त्यांच्या ओके. खाण्यापिण्यामध्ये पण चेंजेस होतात. एका ठराविक जागेपाशी जाऊन ते अस्वस्थ होतात, घरातल्या एखाद्या ओके. जागेपाशी. त्याच्यानंतर घरातल्या बाथरूम्स आणि टॉयलेट्समध्ये प्लंबिंगचं काम अचानक वाढायला लागतं. ओह! हे पण एक निगेटिव्ह ऊर्जा प्रेझेन्स असल्याचा एक सिम्प्टम आहे. मग कधी नळच खराब झाला, कधी फ्लशच होत नाहीये, जामच होतंय बाथरूम. ओके. सारखं तिथे काहीतरी रिपेअरिंग निघतं. हां, हां. ह्याच्या व्यतिरिक्त अचानकपणे काही कारण नसताना किंवा त्याचा कुठलाही सोर्स नसताना हं. नाकामध्ये खूप शार्प दुर्गंध येतो. ओके, अतिशय घाण दुर्गंध. मग तो रॉटन स्मेल असू शकतो, ड्रेनेज टाइपचा स्मेल असू शकतो. ओके. असं सडलेल्या, कुजलेल्या भाज्यांचा स्मेल असू शकतो. नॉन-व्हेज किंवा अंड्याचा स्मेल असू शकतो, की जिथे ॲक्चुअली तो सोर्स नाहीये. नाहीये. हं. ओके. असा अचानक दुर्गंध. हे दुर्गंध फ्रॅक्शन ऑफ सेकंड येतात. म्हणजे हं. 10 ते 15 सेकंद. पण त्याची फ्रिक्वेन्सी वाढते किंवा ओके, एका ठराविक आठवड्यातनं 2दा येणे, 3दा येणे किंवा ठराविक वेळेलाच येणे, ओके. असं होऊ शकतं. नंतर रात्री झोप लागलीये, गाढ हं. लागलीये, पण अचानक एखाद्याच स्पेसिफिक टाईमिंगला 2 असतील, 2:30 असतील, एकदम दचकून उठायला होतं ओके. आणि रिझन त्याचं काहीच कळत नाही. ओह! हे एक साईन आहे. त्याच्यानंतर स्वप्नांमध्ये कॉमन पॅटर्न असा आहे, की अ, स्वप्नामध्ये अनक्लीन्ड आणि पब्लिक टॉयलेट्स जास्त दिसतात बरं. किंवा अशा जागी आपण कुठेतरी गेलोय हे जास्त दिसतं. ओके. हा खूप एक कॉमन साईन आहे, की तिथे निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे किंवा घरात त्याचा इफेक्ट सुरू झालेला आहे. ओके. दुसरं एक स्वप्न प्रकारचं असं, की उंचावरून पडल्याचं फिलिंग. कुठल्यातरी ओके. किल्ल्यावर गेलोय हां, किंवा हां, हां. डोंगरावर गेलोय आणि अचानक पाय घसरून पडतोय किंवा अगदी बिल्डिंगच्या टेरेसवरनं पाय घसरून पडतोय, ओह! टेरेसमधनं पाय घसरून पडतोय, अशी स्वप्न येतात. हे एक ओके. सिम्प्टम्स. हे झाले सायकॉलॉजिकल आणि हे. हां. शारीरिकरित्या काहीतरी आजार सुरू होतो. हं. भले तो छोटा असेल, पोटात दुखतंय, पाठीत दुखतंय, मायग्रेन खूप कॉमनली येतो. हां. मेडिकल रिपोर्ट्समध्ये सगळं नॉर्मल येणे, पण शारीरिक पूर्ण आजारी असणे हे सगळ्यात मोठं सिम्प्टम. ओके. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये म्हणजे लिटरली ब्रेनपर्यंत प्रॉब्लेम आहे, पण मेडिकल रिपोर्ट्समध्ये काहीच येत नाही. हं. पोटामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, पण मेडिकल रिपोर्ट्सला काहीच येत नाही. जेंट्स असो वा लेडीज असो, लोअर बॉडी पेन खूप येतो. ओके. पायच दुखतील, मांड्या दुखतील आणि गेल्या काही 4-5 वर्षांमध्ये प्रॉमिनंट सापडलेलं साईन दोन्हीमध्ये हं. महिला-पुरुषांमध्ये प्रायव्हेट पार्ट्सना इन्फेक्शन ओह! आणि विदाऊट एनी रिझन. जे गायनॉकॉलॉजिस्टची ट्रीटमेंट घेऊन पण रिकव्हर होत नाही. ओके. हं. हे खूप काही ठिकाणी आहे. तर धिस इज वन ऑफ द अगेन कॉमन साइन ऑफ निगेटिव्ह एनर्जी प्रेझेन्स. ओके, ओके. असे काही सायन्स आहेत. दुसरं सायकॉलॉजिकली आई-वडिलांचं नातं असेल, आई मुलाचं, वडिलांचं मुलांचं नसतं. हं. प्रत्येकामध्ये क्लेश, प्रत्येक नात्यात. ओके. आणि प्रॉमिनेंटली नोटीस होतं, की अमावास्याच्या 2 दिवस आधी, हं. अमावास्येच्या 2 दिवस नंतर, हं. पौर्णिमेच्या 2 दिवस आधी आणि पौर्णिमेच्या 2 दिवस नंतर. म्हणजे तो सगळे 4 ते 5 दिवस. हं. घरात प्रचंड विनाकारण भांडणं होतात. म्हणजे त्या भांडणाला ओके. काहीच मुख्य कारण नसतं. मेजर कारण काहीच नसतं. पण अतिशय तणावपूर्ण राहतो तो आठवडा. ओके. हे एक खूप कॉमन कारण आहे. नंतर फ्रिक्वेंटली सारखे छोटे-छोटे ॲक्सिडेंट्स होणे. बरं. हां. आणि तेही अशा पद्धतीने, की अ, तिथं जाणवतं, की ते ॲक्सिडेंट होण्याची काही चान्सच नव्हता. हां. 10-20च्या स्पीडनी गाडी चालली आहे. छोट्याशा काहीतरी दगडावरनं टायर घसरला आणि गाडी पडली. ओह! इतकं पण नॉर्मल रिझन. पण ती फ्रिक्वेन्सी वाढत राहते. ओके. आज हाताला लागलंय, 2 महिन्यांनी पायाचा ॲक्सिडेंट, हं, हं. परत 2 महिन्यांनी काहीतरी लागलंय, असे छोटे-छोटे ॲक्सिडेंट्स होत राहतात. हे एक ओके. कॉमन साईन आहे.
धार्मिक कार्यांमध्ये अडथळे येणं. बरं. हे एक एन्व्हायर्नमेंटल आपण साईन म्हणतो, की सत्यनारायणाची पूजा ठरवली आहे, हां. की 2 दिवस आधीपासूनच काहीतरी वातावरण बिघडेल. ओके. मुंज ठरवली आहे, काहीतरी वातावरण बिघडेल, ॲक्सिडेंटच होतील, हां, हां. काहीतरी आर्थिक मोठं नुकसान होईल. ओके. अ, गौरी गणपतींच्या काळामध्ये जे काही धार्मिक लग्नाच्या काळामध्ये, हां. त्या शुभमंगल आणि धार्मिक कार्यांमध्ये विचित्र प्रकारचे अडचणी येतात, जे आपण आता म्हणजे प्रेडिक्टच नाही करू शकत. ओके. हे एक त्यातलं मोठं साईन आहे. नोकरी व्यवसायामध्ये आजपर्यंत सगळं छान होतं. अचानकपणे तणाव वाढला. ओह! अचानकपणे पॉलिटिक्स काहीतरी सुरू झालं. अचानकपणे न केलेल्या कामांचे आपल्याला ब्लेम्स यायला लागले. हं. सोशल रिलेशनशिप्स अचानकपणे अफेक्ट होतात. जी माणसं आज 5 वर्ष विश्वास ठेवून माझ्याबरोबर होती, हां. ते अचानक कुठल्यातरी छोटाही गैरसमजाने दूर जातात. ओह! हा इफेक्ट सुद्धा होतो. सो धिस इज ऑल एक कॉमन सेन्स. ओके, हं. ओके, ओके. म्हणजे अर्थात सरांनी आता खूप सारे सिम्प्टम्स सांगितलेले आहेत. तुमच्याही बाबतीत किंवा तुमच्या घरामध्ये असे काही सिम्प्टम्स असतील, तर तुम्ही सावध व्हा. कदाचित ब्लॅक मॅजिक झालं आहे. हे या सिम्प्टम्सचं कारण आहे, असं सर म्हणतायत. ओके. सो ज्या लोकांनी हे ब्लॅक मॅजिक केलंय, म्हणजे कोणाच्या तरी मदतीने केलंय, केलं. त्यांचं नाव समजू शकतं का? आपल्याला ना कुठल्याच केसमध्ये नाव समजत नाही. याचा एक अतिशय शास्त्रोक्त रिझन असं आहे, हं. की आपल्याला साईड कळू शकते. कुठल्या ओके, बाजूनी झालंय हे ओके. कळू शकतं. थोडी हिंट मिळू शकते. हं. पण नाव एकाच कारणासाठी कळत नाही, की त्यांनी कार्मिक दोष वाढतो. ओके. त्याच्यामध्ये माझाही कार्मिक दोष होऊ शकतो, तुमचाही कार्मिक दोष हं, होऊ हं. शकतो. त्यामुळे आपल्याला नाव कळत नाही. पण जी ओके, आजपर्यंत केसेसमध्ये मी साईड सांगितल्यात, हिंट सांगितल्यात, त्यांना त्यापर्यंत पोहोचता आलेलं आहे. ओके. आणि युजुअली बऱ्याच जणांना थोडीशी आयडिया पण असते. हां. एक बिहेवियर पॅटर्नमधनं, की करेक्ट. कोण आपल्याशी जेलसी आहे. हां. एक थोडीशी आयडिया असते प्रत्येकाला. आता ब्लॅक मॅजिक आपण बघितलं, की हं, कोणाच्या तरी मदतीने केलं हं, जातं. पण असं दुसरंही बघितलं जातं, की नजर दोष आपण म्हणतो, की हं. एखाद्याची नजर इतकी काय म्हणतो वाईट म्हणू आपण वाईट. अशी असते, हं, की कुठलंही चांगलं काम करायला गेलं हं, आणि तो व्यक्तीमध्ये आला आणि त्यांनी जर बघितलं ते काम होत नाही, असं बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत. हं. ती गोष्ट काय? ही गोष्ट आहे खरी. पण अगदी मी असं नाही म्हणत, की 100च्या 100ला हे असं होतं. रेअरली काही ठिकाणी होतं. याचं कारण मुख्य असे आतून आपली जी भावना असते ना, ती हां. भावना तितक्या तीव्रतेने असेल, तर ती स्पंदनं आपल्या स्पिरिच्युअल औरावरती काम करतात. म्हणजे ओके, अफेक्ट करतात. ओके. म्हणजे कुठेतरी आपण पण साधनेमध्ये कमी आहोत किंवा हां. देवाच्या जवळ थोडे कमी आहोत, ओह! उपासनेमध्ये कमी आहोत. पण त्याच्यामुळे पण हे होतं. सो नजर दोष किंवा नजरबंधन असं म्हणूया. तीव्र प्रकारे जर मनातून एखाद्या व्यक्तीबद्दल सातत्याने वाईट चिंतलं जातंय, ओके. हां. तर तशी स्पंदनं तयार होऊन ओह! काम करतात. म्हणजे ती तीव्रता तेवढी असेल तर. ओके. म्हणजे थोडक्यात एनर्जी लेव्हलला काम एनर्जी होतं. लेव्हलला काय तसं. सो मग आता समजा जसं नजर दोष आहे, हं, मोस्टली लोकांना नजरेचा जास्त विषय आहे हं, आणि काही-काही केसेसमध्ये तुम्ही म्हणताय, की हं, घरातलीच व्यक्तीच्या हं. ह्या हो. कोणाच्या तरी मदतीने हं. ब्लॅक मॅजिक करतायत. करतात. मग ह्या ब्लॅक मॅजिकमधून जर वाचायचं असेल, हं. तर काय उपाय आहे? सगळ्यात पहिले मी खरंच सजेस्ट करेन, की रोज 15 मिनिटाची काहीतरी एक छान उपासना घरात सुरू पाहिजे. ओके. मग ती तुम्ही तुमच्या आवडीच्या देवतेची करा, गुरूंची करा, स्वामींची करा, दत्त महाराजांची करा, ओके. हनुमानाची करा. पण ती नियमित पाहिजे. हा बेसिक. हं, त्याच्यातून तुम्हाला संरक्षण मिळायला थोडा वेळ लागणार आहे. हं. सो त्याच्यात सातत्य पाहिजे. ओके. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर काही असे सिम्प्टम्स तुम्हाला सापडत असतील, हं. जाणवत असतील, तर प्राथमिक उपाय म्हणून मी हे सांगतो, की घरातली फरशी मिठाच्या पाण्याने स्वच्छ करायची रोज. ओके. घर अतिशय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हं. दररोज मारुतीला जरूर जायचं दर्शनाला. ओके. स्थानावरती जाऊन हं, म्हणजे हं. घरातल्या मारुतीला नमस्कार करणं नाही मी सांगत. मंदिरात जाऊन. मंदिरात जाऊन 10 मिनिटं तिथे बसावं, प्रार्थना करावी. मारुतीला संरक्षण करेल ओके. अशी पंचमुखी हनुमानाचं करावं. हनुमान चालीसा चालेल. मारुती स्तोत्र समर्थांनी लिहिलेलं अतिशय प्रभावी आहे. ओके. ते चालेल. अशी मारुतीला रोज जायला पाहिजे. हं, स्वतःचा एक औरा प्रोटेक्शन राहण्यासाठी अल्टरनेट डे म्हणजे एक दिवसाआड किंवा रोज केलं तरीही उत्तम. हं. अंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबू पिळून अंघोळ करायची. ओके. हं. याने पण खूप परिणाम साधला जातो. लिंबू मध्ये एक नैसर्गिक गुणधर्म आहे. हं. तांत्रिक ऊर्जा खेचून घेण्याचा. ओके. तर ते संरक्षणात्मक ठरतं.
घरात तुम्हाला जर बघायचं असेल, काही छोटे-छोटे उपाय करून चेक करायचं असेल, की हं, काही असं ब्लॅक मॅजिक असू शकतं का? हं. तर कोहळा नावाचं एक फळ मिळतं. तो हां. कोहळा घरामध्ये बांधायचा दरवाजाच्या वरती. हं. त्या तिथे जेवढी ऊर्जा नकारात्मक आहे, त्या हां. तीव्रतेनुसार त्याच्यावर परिणाम होतो. कारण कोहळा ओके. हे फळ असं आहे, की ते अनेक महिने तसंच हो, राहतं. हो. घरात खराब ऊर्जा असेल, तो 2 दिवसात, 3 दिवसात, 8 दिवसामध्ये तो कुजून सडून खराब होतो. हां, तर कोहळ्याने ती ऊर्जा घेतली असा त्याचा अजिबात अर्थ नाहीये. हां. त्या फळावरती निगेटिव्ह ऊर्जाचा परिणाम झाल्यामुळे तो खराब होतो. ओके, ओके, निगेटिव्ह ऊर्जा अशा वेळी तिथे जास्त ॲक्टिव्ह आहे हे समजायचं. ओके. म्हणजे लवकर जास्त खराब लवकर होत जास्त असेल तर. काम करायला पाहिजे, लवकर खराब झाला तर. ओके, हं. काय ओके, एक छोटे-छोटे क्रॉस चेक आहेत, ओके, की हे त्याच्यावरनं समजू शकतो. ओके. पण अर्थात आमच्या व्ह्यूअर्ससाठी मला एक हे हवं आहे, की कोहळं हं, एक्झॅक्टली आपण मार्केटमधून आणतो आणि आपण त्याला वर टांगतो. हं. तर ते टांगताना एक्झॅक्टली काय म्हटलं पाहिजे? त्याला काय लावलं पाहिजे? जरा त्याविषयी सांगा ना? तसं खरं तर काही जण सांगतात त्याच्यावरती अष्टगंधानी डोळे काढायचे, नाक पण हं. मला नाही तसं वाटत. ओके, तुम्ही तो सिंपली आणा, एखाद्या लाल फडक्यामध्ये बांधून वरती टांगून ठेवा. ते नैसर्गिक फळ आहे. नैसर्गिकरित्या त्याच्यावरती नकारात्मक गोष्टींचा परिणाम होतो. ओके, त्यामुळे आपल्याला तसं काही मंत्र किंवा काही म्हणायची गरज नाही किंवा काही त्याच्यावरती लिहायची गरज नाही. ओके, ते आपोआप होणार आहे. ओके, ओके. आपल्याला असं बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळतं, की महिला ज्या आहेत, ह्या महिला ब्लॅक मॅजिकच्या जास्त शिकार होतात किंवा हं, त्यांच्यावर जास्त केलं जातं. हं. तर त्यामागचं काय रिझन आहे? अ, खरं तर महिला आणि पुरुष दोघांना इक्वली परिणाम होतो. पण महिला जास्त व्हिक्टिम होतात असं म्हणायला हरकत नाही. हां. पण तो अगेन तोच भाग आहे, की काय हेतू आहे? हं. त्याच्यामुळे महिलांची संख्या जास्त असण्याची ओके. शक्यता आहे. की जुन्या जनरेशनमध्ये म्हणजे आपल्या मागच्या जनरेशनमध्ये अ, सासूरवास हा एक खूप मोठा हं, विषय आपल्या जुन्या जनरेशननी सफर केलेला आहे. हं. त्याच्यामध्ये पण अ, महिला जास्त सफर झाल्यात. तर हां. महिलांमधली जी द्वेष भावना असते, जास्त तीव्र असते. ओके, जेलसी जास्त तीव्र असते. ओके, त्याच्यामुळे एक कारण असू शकतं. पण अदरवाईज पुरुषांवरती तेवढेच परिणाम होतात. म्हणजे असं काही त्याला वेगळं रिझन नाही. ओके, ओके, ओके. मग समजा एखाद्या घरावरती अशी काही क्रिया केली असेल, एखाद्या हं, कुटुंबावरती, हं. तर ती जी क्रिया केली आहे, ती साधारण किती वर्षापर्यंत राहते? का जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत राहते? कुठलीही क्रिया असो आणि किती छोटी असो, ती दर अमावास्या आणि पौर्णिमेला त्याची एनर्जी, त्याच्यातली ऊर्जा वाढत जाते. ओके. त्यामुळे कुठलीही तांत्रिक क्रिया कमीत कमी 30 वर्ष काम करते. ओह! आणि त्या 30 वर्षामध्ये तोपर्यंत सगळं नुकसान होऊन गेलेलं असतं. ओके, म्हणजे ते ओके, जेवढं जुनं होतं, तेवढं नुकसान जास्त होतं. हा कन्सेप्च्युअल भाग समजून घ्यायला पाहिजे. ओके, ओके, असं असतं. ओके. हं, नाही मला हे विचारायचं आहे, की हं, समजा हं, अशी एखादी क्रिया वडिलांवर झाली असेल, हं. सो वडील गेल्यानंतरनं तीच जी गोष्ट आहे मुलासाठी लागू होऊ शकते का? 100% लागू होऊ शकते. ओके. तो पिरियड आपल्याला असा बघावा लागेल, की त्या वडिलांवरती केलेल्या क्रियेमध्ये आणि मुलाच्या आत्ताच्या करंट पिरियडमध्ये जर 30 वर्षातलाच पिरियड असेल, हां. तर ओके, 100% होणार. हं. ओके. सो 30 वर्ष एक आपण टाईमबाईंड ठरवू शकतो. हां, म्हणजे वडिलांच्या तरुणपणी झाली आहे हां, आणि 30 वर्षानंतरचा पिरियड निघून गेलेला आहे. हां. तर मग ती पुढे नाही जनरेशनमध्ये जात. मग ओके, त्याची तीव्रता निघून जाते. ओके. अ, अजून एक त्याच्यामध्ये भाग असा आहे, की घरातल्या कुटुंबातील एका व्यक्तीवरती जरी तंत्रक्रिया झाली असेल, हां. तरी ती जशी-जशी जुनी होईल, तसं-तसं इतर कुटुंबीय सुद्धा त्याच्यामध्ये अडकली ओके, जातातच म्हणजे अफेक्ट ओके. होतातच. आणि ह्या एनर्जी खूप अनप्रेडिक्टेबल असतात. हं, एका केसमध्ये असं नोटीस झालेलं आहे, की नवरा-बायकोंवरती एक क्रिया केली गेली होती, हं. त्या नुकसान होण्यासाठी. पण त्यातल्या एका एनर्जीनी त्या महिलेला अटॅचमेंट झाली. ओके. म्हणजे आता तिथे पोझिशनचे सिम्प्टम्स यायला लागले. म्हणजे बरं. जी काही क्रिया आपण चेक केलं होतं किंवा जे काही आपण त्याचा अभ्यास केला होता, हां, त्याच्यामध्ये अटॅचमेंट किंवा पोझिशन नव्हतं दिसत. हां. पण मग त्या एनर्जीने अनप्रेडिक्टेबली हा अटॅक केलेला आहे. तर ओके. असं होऊ शकतं. म्हणजे एका व्यक्तीवरती जरी असेल, हं. तर इतर कुटुंबियांना सुद्धा त्याच्यामध्ये त्रास होतोच होतो. मग आता इतक्या वेळा आपण ब्लॅक मॅजिक या विषयावर बोलतोय. हं, समजा एखाद्या कुटुंबावर ब्लॅक मॅजिक झाले, हं. मग ते काढण्याची क्रिया काय आहे? काढण्याची क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे नॉट नेसेसरी की
अनेक गुरु आहेत, अनेक चांगल्या-चांगल्या ठिकाणी साधू संत आहेत. कोणाचा आपला योग येईल, हं. त्यानुसार ते काम करतात. आपल्याकडे काही पद्धत अशी आहे, अ, बाळूमामांची एक पद्धत आहे, एक ओके. दत्त महाराजांची एक पद्धत आहे. एक दत्त संप्रदायातलेच एक थोर पीर बाबा होऊन गेले. हां. त्यांचा बेळगावच्या जवळ हे आहे. तर तिथे हिंदू शिष्य परंपरा आहे. म्हणजे तिथे हं. कलबुर्गी नावाचे एक गुरु आणि त्यांच्या पूर्ण आधीचे 5 पिढ्या ओके. त्यांच्याकडे एक विद्या होती हं. आणि ती दत्त संप्रदायातली आहे. तर शिवय्या सिद्धारू नावाचे एक गुरु होऊन गेले. त्यांनी हां. ही विद्या डेव्हलप केलेली आहे. ओके. तर त्या माध्यमातनं पण आपण क्लिन्सिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. ओके. हं. पण मग अर्थात ती प्रोसिजर एक्झॅक्टली काय असते? त्यासाठी तो व्यक्ती स्वतः तुमच्याकडे आला पाहिजे, की न येता सुद्धा ते होऊ शकतं? न येता सुद्धा होऊ शकतं. कारण ही एक मेथड आहे ना, एक जुनी तांत्रिक मेथडच आहे, पण ज्याला हं. आपण दक्षिणाचार म्हणतो. ओके. म्हणजे चांगली पद्धत, हां. सात्विक ऊर्जा. तर परस्पररित्या सुद्धा मी क्लिन्सिंग म्हणजे काही परदेशातल्या लोकांच्या काही केसेस आल्या, त्यांचं मी परस्पर क्लिन्सिंग करू शकतो. ओके. पण प्रत्यक्ष समोर असणं हे तेवढंच इफेक्टिव्ह आहे आणि हां. परस्पर केलेलं क्लिन्सिंग पण तेवढंच इफेक्टिव्ह आहे. ओके. सो जसं शक्य असेल तसं आपण करतो. ओके. पण मग साधारण एखादी केलेली ब्लॅक मॅजिक काढण्यासाठी जो हं, लागणारा जो काही काळ आहे, हं. तो काही तास आहे की काही दिवस आहेत? आपण आपली जी एक मेथड आहे, त्याच्यात आपण एक रिच्युअल काही हां. परफॉर्म करतो आणि या ब्लॅक मॅजिकचा ना एक कुठेतरी स्रोत असतो. हं. म्हणजे या ब्लॅक मॅजिकच्या क्रियेसाठी काही वस्तू वापरल्या गेलेल्या असतात, ओके. तांत्रिक माणसाकडनं. ओके. तर त्या कशा प्रकारच्या असतात? नारळ असू शकतील, ओह! लिंबू असू शकेल, लिंबांना टाचणी लावलेली लिंब असतील, खिळे लावलेले लिंब असू शकतात. ओके. त्याच्यानंतर अस्थी वापरल्या जातात हां. स्मशानातल्या. हं, हं. असे वेगवेगळे जनावरांच्या पण अस्थी वापरल्या जातात. ओह! असे वेगवेगळे वस्तू वापरल्या जातात. त्या वस्तू कुठेतरी स्मशानामध्ये किंवा निर्जन ठिकाणी पुरल्या जातात. ओह! त्या कुटुंबियांच्या नावाने. हां. त्यांची नावं लिहून, त्यांचे फोटो वापरून. तर जसं-जसं ते खाली जमिनीमध्ये खराब होत जाईल, हं. तसं-तसं इकडे परिणाम तीव्र होत जातो. ओके. आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये काय होतं, की हे एनर्जी रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे येणं. हां, हां. तर आपण काय करतो, आपल्या मेथडनी आधी त्या ऊर्जेच्या स्त्रोतला नष्ट करतो, की जिथून ती ऊर्जा ॲक्टिव्ह होतीये. ओके, ओके, सो तो स्त्रोत नष्ट होतो आपल्या 1-1.5 तासाच्या रिच्युअलनीच नष्ट होऊन जातो. ओके. त्याला म्हणजे काही अर्थात समजा पुरलं असेल तर तिकडे जाऊन ते बाहेर काढणं असं आहे तिकडे की जाऊन नाही? बाहेर नाही. आपण एनर्जी क्लीन त्यात ती ओके, एनर्जी भस्म करतात ओके. एनर्जी गुरु भस्म आपले. हां. करताय. ओके. वस्तू तिथेच असतील. हां. पण त्यातली एनर्जी सगळी आपण खेचून घेऊन ती गुरूंच्या एका मेथडनी भस्म करून टाकतो. ओके. मग दुसरा स्टेप अशी असते, की जो परिणाम होऊन गेलेला आहे, हां, तो आपल्याला रिव्हर्स नाही करता येत. हां. तो आपल्याला नष्ट नाही. एक आजार करेक्ट, होऊन गेलेला आहे. त्याच्यात करेक्ट, तर करेक्ट. आपण काही तिथे नाही करू मेडिकल शकत. ट्रीटमेंट पाहिजे. बरोबर. त्यामुळे विज्ञानाचं पण आपल्याला मदत हां, मेडिकलची सगळ्या प्रकारे मदत घेऊनच पुढे जायचंय. बरोबर आहे. सो तो होऊन गेलेले परिणाम काढण्यासाठी आपण काही उतारे देतो. ओके, मग काही 21 दिवसांचा उतारा असेल, काही सव्वा महिन्याचा उतारा असेल, 2 महिन्याचा त्यात केस टू केस मला त्या एनर्जीप्रमाणे बघावं लागतं. ओके. तर त्या उताऱ्यांमध्ये मग ती बाकीची ऊर्जा हळू निघत जाते आणि ओव्हरऑल चांगल्यापैकी पूर्ण क्लिन्सिंग होऊन चांगले फरक दिसायला हां. आपल्याला 3 ते 4 महिन्यांचा वेळ लागतो. सो मला एक वेगळाच असा प्रश्न येतोय, की आपण भूतबाधा झाली असं म्हणतो. मग ह्या ब्लॅक मॅजिकमध्ये हं, एखाद्या आत्म्याला म्हणू आपण, हं. वापरून मॅजिक होतं का? हो, होतं ना. तांत्रिक माणसं हे असे आत्मे वश करतात, जे हं. खराब वृत्तीचे असतात. हां, ह्या माणसांच्या वृत्ती आहेत बघा. हां. चांगली माणसं, वाईट माणसं. हं. 2 चांगली माणसं एकत्र येऊन जर चांगलं काम करू शकतात, तर 2 वाईट माणसं एकत्र येऊन वाईट काम करू शकतात. करेक्ट. सो हे तांत्रिक लोकं काय करतात, असे अतृप्त असलेले, दुष्ट वृत्तीचे, हां. ज्यांना दुसऱ्याचं नुकसान करण्यात आनंद आहे, ओके. असेच आत्मे यांना वश होतात. हां. सो त्या माध्यमातून ते तसं काम करतात. ओके. मग अशा हे जे झालेलं मॅजिक आहे, ब्लॅक मॅजिक आहे, हे काढताना ॲज अ तुम्ही हीलर म्हणून मला एक 2 तुमचे असे हां. प्रसंग ऐकायला आवडेल, की हं. एक्झॅक्टली ब्लॅक मॅजिकचे असे होते, की जे तुमच्या लक्षात आहेत. हो. एक एका केससाठी मी आणि माझी बायको दोघेही जण आम्ही एका एका घरी चेक करायला गेलो होतो. त्या हं, घरातली ऊर्जा बघण्यासाठी हं. आणि ती ऊर्जेचं रीडिंग म्हणजे तिथे एक अशा प्रकारची अतिशय निगेटिव्ह ऊर्जा होती, की त्या लोकांना घरामध्ये फुटस्टेप्सचे आवाज यायचे. ओके. दारावरती नॉक केल्याचे आवाज यायचे. अनेकदा त्यांच्या घरामध्ये खूप
विचित्र ॲक्सिडेंट्स पण झाले. म्हणजे हां. झुंबरच कधी पडलं, हो. कधी एकदम शॉर्ट सर्किटच झालं. असे हां. अटॅक्स त्यांच्याकडे रेग्युलर होत होते. तिथे जेव्हा आम्ही गेलो, आम्ही आमचं प्रोटेक्शन करूनच गेलो होतो, हे करूनच. पण घरी आल्यानंतर मला अतिशय रात्री विचित्र छातीवर प्रेशर येऊन माझा असा श्वास पूर्णपणे अडकला. ओके. मग त्यावेळी मी मिसेसला हाक मारून ते सांगितलं, की आहे काहीतरी अटॅक हं. होतोय. सो तिने काही मंत्र म्हणून थोडंसं ते हील केलं. गुरु महाराजांच्या साधनेने ना आम्हाला संरक्षणाचं हे मिळालेलं आहे. म्हणजे संरक्षण आम्ही पूर्ण करतोच. म्हणजे असं नाही, की खूप मेजर त्रास होतो किंवा हां. प्रत्येक केसला त्रास होतो, असं हां. नाहीये. काही केसेसमध्ये जिथे ऊर्जा खूप जुनी आहे किंवा हां. खूप तीव्रतेची आहे, तिथेच फक्त थोडासा इम्पॅक्ट होतो. ओके. त्यामुळे अदरवाईज आम्ही संरक्षण करूनच घेतो. म्हणजे ओके. कुठे इव्हन आम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं जरी असलं, हं. तरी आम्ही आमच्याजवळ विभूती असते. निघताना संरक्षण मंत्र म्हणून निघालेलो असतो. ओके. असं करूनच जातो आम्ही. मग मला हे म्हणायचं की हा त्रास होतोय, तरी ह्या क्षेत्रात किंवा ही सेवा का चालू आहे? अतिशय मला आवडणारा प्रश्न, कारण हे शेअर करायलाच मिळत नाही. कारण काय झालं माहिती आहे, मी माझ्या कॉलेजच्या वयामध्ये काही प्रसंग असे पाहिले ना, हं. त्यांनी माझ्या मनावर तेव्हा ॲक्चुअली मी तेव्हा नास्तिक होतो खरं तर. हं. म्हणजे मला असं वाटायचं, की नको आपण कुठल्याही बाबा-बुवांच्या नादी लागायला नको. आपलं बरं, आपलं काम बरं. पण नकारात्मक शक्त्यांचेच अनुभव असे समोर आले ओळखीतल्याच फॅमिलीमधले, हं. की तिथे आधी हे ॲक्सेप्ट केलं, की हां, बाबा हे आहे. मग जर ओके. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असलंच पाहिजे. करेक्ट. मग अगदी रामायण महाभारतापासून जरी सगळा अभ्यास केला, हं. तर मग देवाचं अस्तित्व मानायला काय हरकत आहे? हं. मग देवाचे अनुभव येणारच. अशी ती सुरुवात झाली. माझा मुख्य हेतू हा होता, की माझ्या कुटुंबावर जर असं काही झालं, तर हां. मला माझं संरक्षण करता यायला पाहिजे. ओके. आणि मला ते जमत असेल, तर मग मला जवळच्या लोकांचंही करता यायला पाहिजे. करेक्ट. एवढाच तो हेतू होता. म्हणजे असं काही ठरलं नव्हतं, की या विषयामध्ये यायचं. ओके. म्हणजे आधी आम्ही म्युझिकमध्ये होतो. बासरीचे क्लासेस, ओह! आय-टीचा जॉब, माझी मिसेस गाण्याचे क्लासेस घेते. पण काही प्रसंग असे येत गेले, की या विषयात आलो. सो आता आपण बऱ्याच वेळा डिस्कशन केलंय ब्लॅक मॅजिक कसं होतं? कसं काढलं जातं? बरोबर. पण तुम्ही जे ब्लॅक मॅजिक क्लिन्झिंग करता, हं, वेगवेगळे प्रकार तुम्ही वापरत असाल. हं, त्यातली अशी कुठली स्ट्राँग मेथड आहे जी तुम्ही रेग्युलरली वापरता? हं. आपल्याकडे ना एक अ, बेळगावच्या जवळ बेलहुंगल नावाचं एक गाव, तिथून एक 40 किलोमीटर अंतरावरती एक याकुंटी नावाचं गाव आहे. हां. तिथे संजय कलबुर्गी नावाची एक फॅमिली राहत होते हां. आणि त्यांच्याकडे ही एक मेथड अशी आहे, की जी पिढीजात त्यांना आली होती. ओके. म्हणजे एक शिष्य परंपरा होती. हं. ही त्यांच्या पणजोबांपासून ती त्यांच्याकडे आली. ओके. हं. तर ती मेथड आहे श्री शिवय्या सिद्धारू या गुरूंची. हां. आणि एक पीर दिलावर बाबा म्हणून जे एक पीर होऊन गेले, हां. पण त्यांचं कनेक्शन सापडते दत्त संप्रदायाशी. ओके. म्हणजे इथे आपल्याला धर्मभेद का नसायला हवा, की हां. आपलं जर आध्यात्मिक शास्त्र पाहिलं, तर सर्व धर्मांना एकच मानलेलं आहे, एकच देव मानलेला आहे. हां. शिर्डीच्या साईबाबांचा अवतार कशासाठी? सबका मालिक एक, करेक्ट. हां. श्रद्धा और सबुरी. हं. ज्ञानेश्वर महाराजांचे काही शिष्य मुस्लिम होऊन गेले. हां. दत्त दत्त महाराजांचे काही शिष्य मुस्लिम होऊन गेले. मच्छिंद्रनाथांचे, गोरक्षनाथांचे काही शिष्य मुस्लिम होऊन गेले. हां. तसे हे दत्त संप्रदायातले पीर होते. ओके. हं. तर त्यांची ही एक सगळ्यात स्ट्राँग मेथड आहे. आता ते संजय कलबुर्गी नाही राहिले. हां. पण त्यांनी पुढे ही विद्या पास केलेली आहे. तिथे आता ओके. एक व्यक्ती आहे, छान काम करतो हां. आणि ती विद्या माझ्याकडे स्वामींच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने मला दीक्षेने मिळाली. तर ओके. ही सगळ्यात जास्त स्ट्राँग वापरतो. म्हणजे कुठल्याही ओके. प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपण या पद्धतीने क्लीन्स करू शकतो. हां. तर ही मेथड जास्त स्ट्राँग वापरतो. त्याच्या बरोबरीने बाळूमामांची एक पद्धत आहे. पण मग बाळूमामांची पद्धत मी शक्यतो कुठे वापरतो, की स्पिरिट अटॅचमेंट हां. ची सुरुवात झाली. ओके. खूप पुढे नाही गेलेलं. हां. तर वापरू शकतो. दत्त ओके. महाराजांचे काही मंत्र वापरतो. पंचमुखी हनुमानाचे काही मंत्र वापरतो. पण ही मेथड बाबांची जास्त स्ट्राँग वापरली जाते. ओके, 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 ओके. पण अर्थात आपण मगापासून ब्लॅक मॅजिक या विषयावर बोलतोय किंवा नजर दोष आपण या विषयावर बोलतोय. पण आत्ता ते प्रमाण प्रचंड वाढलंय. हो. सो एक जस्ट कॉमन ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला विचारायचंय, हं, की ही नजर दोष लागू नये हं. म्हणून आत्ताच्या लोकांनी आपली लाईफस्टाईल कशी ठेवली पाहिजे? खूप चांगला प्रश्न विचारला. पहिलं मी रेकमेंड करेन, की तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करणंच बंद करून टाका. ओके. प्रत्येकाला आजकाल अशी सवय आहे, की कुठे हॉटेलला गेलं, सेल्फी काढले.
फिरायला गेलो, तिथले फोटो काढले. आज सोशल मीडियामुळे फोटो खूप लवकर हं. अवेलेबल होऊन जातात करेक्ट. आणि तंत्रक्रिया फोटोवरनं करता येते. ओह! म्हणजे पूर्वी काय व्हायचं, पूर्वी कुठलीतरी वस्तू वापरलीच लागायची. करेक्ट. आता फोटोमध्ये सुद्धा आपली ऑराची ऊर्जा असते. हां, हां, आपण देवतांचे फोटो का लावतो? हां. करेक्ट. आणि तुमची जी एक रेग्युलर लाईफस्टाईल आहे, ती जेवढी तुम्हाला तुमचं प्रायव्हेट लाईफ ठेवा ते. ओके. इट शुड नॉट बी सोशल. तुम्ही हं. फिरायला गेलात, तुम्ही एन्जॉय करा. हां. इतर 10 जणांना सांगायची काही आवश्यकता नाही. करेक्ट, करेक्ट. असंही पहिले चेंज केला पाहिजे. ओके, ओके. तर सरांनी आता खूप सुंदर मुद्दा एक्सप्लेन केलाय, की आपण सोशल मीडिया जे वापरतोय, त्याच सोशल मीडियामुळे आपलं आयुष्य कसं खराब होऊ शकतं, तेच वापरून. हे सरांनी आता एक्सप्लेन केलंय. तुम्हाला जर हा मुद्दा आवडलाय, तर नक्कीच तुमच्या आयुष्यात हा मुद्दा वापरा. सोशल मीडिया जो आहे, तो जेवढा प्रायव्हेट करता येईल, तेवढं प्रायव्हेट करा. आपली लाईफ प्रायव्हेट राहिली पाहिजे, जेणेकरून आपलं जे काही संसार आहे किंवा आपलं आयुष्य आहे, ते आनंदी आपल्याला जगता येईल. ओके. सो आता आजकाल आपण बघतोय, की खूप फसवेगिरी चालू आहे. हं, अंधश्रद्धेच्या नावाखाली खूप लोकं आता येतायत, लोकांना फसवतायत. हं, ही जी गोष्ट आता होतीये, हं, त्यापासून जर वाचायचंय लोकांना, हं. तर ते ओळखलं कसं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. जे काही तांत्रिक किंवा जे काही या विद्येतले तुम्हाला अप्रोच करतात, की आम्ही हे काम करून देतो, आम्ही हे काम करून देतो. त्या लोकांना ना एक्झॅक्ट एनर्जी रीडिंग होत नाही खरं तर. ओके. म्हणजे नेमकी ऊर्जा काय आहे? त्यांच्या विद्येबद्दल मला काहीच हे नाही. हं, कोणाकडे काही ना काहीतरी साधना असते, काहीतरी विद्या असते. हं. पण प्रत्येकाचा नेमका अधिकार किती आहे, हे हां. लक्षात नाही आपल्याला नाही लक्षात येत. ओके. हां. तर फेक कसे ओळखायचे, की प्रत्यक्षात न भेटता, प्रत्यक्षात तुमच्या घरी न येता, हं. मी अमुक काम तुमचं बघा 24 तासात 50,000त करून देतो. हां. इथे थोडंसं थांबायचं. ओके. कुठलाही विषय असेल, ती एनर्जी पूर्ण रीड झाल्याशिवाय कुठलंही काम पैशांच्या अमाउंटवर अवलंबून नसून ते हां. एनर्जीवर अवलंबून पाहिजे. ओके. हां, हां. प्रत्येक ठिकाणी असा पैसा लागेलच असं नाहीये. करेक्ट. ही एक साईन आहे. दुसरी साईन ही जी फेक लोकं आहेत ना, ती बऱ्याचदा ज्या काही वस्तू देतात ठेवायला किंवा जे काही एक एक्झाम्पल एका केसमध्ये काहीतरी पिवळी मोहरी ठेवायला सांगितली होती. हां. पण ती पिवळी मोहरी ठेवून परिणाम काहीच बदलला नाही. ओके. जिथे एखाद्या चांगल्या गुरुची खरी विद्या आहे, हं. तिथे पहिला तुम्हाला अनुभव हा येईल, की तुमच्यावरती होत असलेल्या त्रासाचा पिरियड त्यांना बरोबर कळतो. ओके. ही पहिली खुणी आहे. हां, दुसरं तिथे किती अमाउंट द्यायची ह्याच्यावर ठरलेलं नसतं. तो हां. तुम्हाला ऊर्जेचं रीडिंग व्यवस्थित सांगतो. ओके. याला एवढा वेळ लागेल, त्याला तेवढा वेळ लागेल. अशा-अशा पद्धतीने जायला लागेल. हां. तिथे ओळखायचं, की हां, हे जेन्युइन आहे. ओके. त्याच्यानंतर अजून काय सांगता येईल, की काही जण खूप असं एक आश्वासन देतात किंवा नारळ देतात ठेवायला, हं. की आमचा हा नारळ ठेवा, प्रोटेक्शन होईल. तिथे पण थोडंसं सावधगिरीने अशासाठी बाळगा, कारण काही ठिकाणी ना अशा नारळातनं सुद्धा निगेटिव्ह ऊर्जाच दिली जाते. ओके. किंवा वशीकरणासाठी केलेलं जातंय. ओह! तर अशा कुठल्याही वस्तूंना डायरेक्ट घरात ठेवू नका. ओके. तांत्रिक क्रिया ही कुठल्याही छोट्या ठेवलेल्या वस्तूंनी समूळ नष्ट होणाऱ्यातली नाही. ओके. तांत्रिक क्रिया ही तेवढ्याच तांत्रिक ऊर्जेला अ, तयार करून आपल्याला काढावी लागते. म्हणजे थोडक्यात काय 100 निगेटिव्ह जर एनर्जी आहे, हां, तर मला ती संपूर्ण नष्ट करायला कमीत कमी 150 तरी पॉझिटिव्ह ऊर्जा देता आली पाहिजे. हां. मग करेक्ट, ती करेक्ट. एका नारळाने कशी जाईल? कोहळ्यानी कशी जाईल? करेक्ट. पिवळ्या पिवळ्या मोहरीने कशी जाईल? हं. म्हणजे अशा टाईपच्या केसेसमध्ये इथे सावधगिरी बाळगायची. असं काही सांगत असेल, की नुसता तावीज दिला हां. किंवा नुसतं गुलाब पाणी सांगितलं, हं. काही गोमूत्र सांगितलं, अशा ह्याने ते होणार नाहीये. ओके, ओके, ओके. किंवा असं पण सांगतात, की आम्ही परस्पर स्मशानात बसून काढतो. बरं. तिथे पण थोडंसं सावधगिरी बाळगायला पाहिजे. मग तिथे काय अमाउंट सांगतायत? तुम्ही काय प्रकारचं रिच्युअल करताय? ओके. मुख्यत्वे खूण राहील, की तुमचा पिरियड कळतो. कुठल्या पिरियडपासून तुम्हाला त्रास होतो आहे आणि काही सिम्प्टम्स तुम्हाला हं. बरोबर असे जाणवतात, की हां, इथे खरं आहे. ओके, हं. ओके. आणि अंध फेकवाली लोकं ना त्यांच्या मोहामध्येच गुंतलेली असतात. हां, हां, हां. सो ती साईन येते समोर. सो आता मला ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असा एक प्रश्न येतो, की सध्या पैशाशिवाय काहीच होत हं, नाहीये. हं, सो आर्थिकदृष्ट्या हं, एखाद्या माणसाचं खच्चीकरण होत असेल हं, आणि त्याला ते अगोदर जाणवलं नाही, नंतर न जाणवलं आणि तो हं, खूप अडचणीत आला. हं. अशी एखादी केस तुमच्याकडे आहे का?
आत्ता सध्या अशाच केसेस जास्त आहेत. पण काय होतं फायनान्शियल अटॅक जो तंत्रक्रियामुळे झालेला आहे, हं. तो क्लीन्स करून त्याचे चांगले रिझल्ट्स यायला थोडा वेळ द्यावा लागतो. ओके. पण जेव्हा अनेक वर्ष किंवा रिसेंटली असेल, की एकदम अचानक इन्कमच झिरो झाला आहे. ओके. तर मग काय करायचं? हां. कुठल्याही उपायाला खर्च लागणारच आहे ना. आज आपण डॉक्टरकडे गेलो, तर तिथे तर आपण नाही म्हणू शकत ना, फ्री करा. करेक्ट. फायनान्शियली झिरो आहे आणि घरातल्या एखाद्या कुटुंबाचं ऑपरेशन करायचं ठरवलं, तर हं. काहीतरी सोय करावीच लागते. बरोबर आहे. तेवढंच सीरियस घेऊन काहीतरी सोय करून पहिलं ब्लॅक मॅजिक क्लिन्सिंग करून घेणे ओके. आणि पेशन्स ठेवून सांगितलेल्या उपासना करणे, नियम पाळणे, की मग त्याचे रिझल्ट पुन्हा रिस्टोर व्हायला सुरुवात. ओके. ओके. तर तो एक पेशन्स ठेवावा लागेल. ओके. ओके. तर आत्ताच्या केसेसमध्ये सांगायचं झालं तर खरं तर तशा खूप केसेस आहेत. पण त्यातली प्रॉमिनंट म्हणलात तर एक फॅमिली अप्रोच झाले होते. नवरा-बायकोच आहेत आणि त्यांना एक मुलगी आहे 12 वर्षाची. त्या मॅडम होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांची ओके. प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू होती. हं. सगळं व्यवस्थित अर्थार्जन होतं आणि मिस्टरांचा सोलार सिस्टमच्या रिलेटेड एक बिझनेस होता. हां. आणि त्यांचंही खूप व्यवस्थित होतं. म्हणजे मोर दॅन सफिशियंट होते फायनान्शियली. हं. हळू-हळू काय व्हायला सुरुवात झाली, की बिझनेस डाऊन व्हायला लागला. थोडंसं लोन वाढायला लागलं. ओके. मग पहिला पिरियड असा जातो, की अरे हा आपला स्ट्रगलिंग पिरियड असेल. हां, हां. ॲस्ट्रोलॉजिकल ॲस्पेक्ट बघितला जातो. मग आधी 3 BHKमध्ये राहत होते. मग ते आता मेंटेन होत नाही. मग 2 BHKवर आले. ओके. 2 BHKवरनं अजून 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली. ॲस्ट्रोलॉजिकली सगळे ॲस्पेक्ट पाहिले. मग त्यांना कोणीतरी सांगितलं तुमच्यावर शनीची 7.5 चालू आहे. ओह! हा एक खूप मोठा भ्रम लोकांच्या मनामध्ये आहे. शनी महाराजांची जरी 7.5 तुमच्या ह्याच्या ग्रहांप्रमाणे सुरू असेल, हां. तरी शनी महाराज तुम्हाला 0वर आणून भिकारी नाही करत. ओके. तेच तुम्हाला स्ट्रगल करून तयार करतात. ओके. तुम्हाला खरी ज्ञानदृष्टी देतात. हां, हां, हां. त्यामुळे अडचणी येतात, पण अडचणीतनं सुटण्याचे मार्गही देतात. ओके. ओके. मग बराच काळ ह्याच्यात गेला, की शनी महाराजांची 7.5 म्हणून त्रास होतोय. ओह! अजून हळू-हळू, थोडा-थोडा फायनान्स डाऊन होत गेला. हं. अचानक मग त्यांच्या बिझनेसवरती परिणाम झाला. मग जे काही ऑर्डर्स असतील, प्रोजेक्ट्स असतील ते थांबायला सुरुवात झाली. ओह! छोट्या-छोट्या अंडरस्टँडिंगनी ते कामं जायला सुरुवात झाली. असं करत 2-3 लाख, 4 लाख महिना इन्कम असलेली फॅमिली ओके. एकदम डाउन, 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 डाउन होत 3 BHKतून 2 BHK, 2 BHKतून 1 BHK, 1 BHKतून आता 1 RK भाड्याने. म्हणजे ओह! अक्षरशः सगळे दागिने विकले, घरातल्या वस्तू विकल्या, सगळं झालं. गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये ₹100 सुद्धा इन्कम आलंच नाही. बापरे! तेव्हा मग कुठेतरी विचार करायला लागतो, की अरे हे काहीतरी वेगळं आहे. हं. एवढे आपण एफर्ट्स देतोय. तर जेवढे एफर्ट्स आपण देतो, तेवढे ते सक्सेस होत नाहीत. हं. हातात असलेली कामं सगळी निघून जातात. असे त्याचे ते फायनान्शियल सायन्स आहेत ओके. अटॅकचे. आपण आता सध्या बघतोय, की गर्भधारणा याचे खूप सारे प्रॉब्लेम्स येतायत, हं, की अशाही केसेसमध्ये पाहायला मिळालंय, की मुलगा आणि मुलगी दोघांमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, हं, तरीही गर्भधारणा होत नाहीये. हं. मग अशा केसमध्ये ब्लॅक मॅजिक वापरलं जातं का? खूप चांगला प्रश्न विचारला. रिसेंटली काही केसेसमध्ये हे समोर असं आलं. पहिल्या या केसेस नव्हत्या आल्या. यातल्या या मागच्या 1 वर्षातल्या केसेस आहेत, हं. की दोघंही जण फिजिकली फिट आहेत. कन्सीव्ह करायला काही प्रॉब्लेम मेडिकली नाही यायला पाहिजे. हां. पण तरी कन्सीव्ह होत नाहीये. ओके. मग IVFचे मार्ग वापरला. हं. पण ते IVFच्या ट्रीटमेंट पण अनसक्सेस होत आहेत. ओह! मग जेव्हा प्रत्येकाला आपलं माहिती असतं ना, की करेक्ट. आपण फिजिकली तर फिट आहोत. हं. मेडिकली रिपोर्ट सुद्धा सगळे व्यवस्थित आहेत. हां. म्हणजे डॉक्टरांना सुद्धा ग्रीन सिग्नल देतात, की हं. अरे व्हायला पाहिजे कन्सीव्ह. हं. मग काय असेल बाबा म्हणून बघण्यात आलं तर तिथे ब्लॅक मॅजिक सापडलं आणि ते अशा प्रकारचं सापडलं, की गर्भधारणा नाही झाली पाहिजे. ओह! मग त्याला गर्भबंधन असं आपण म्हणू किंवा ओके. जसं आर्थिक बंधन, मानसिक बंधन तसं गर्भबंधन. 2 ते 3 केसेस आता रिसेंटली अशा समोर आलेल्या आहेत, की बापरे! गर्भधारणा होऊ नये म्हणून काही जवळच्याच व्यक्तींनी ते ब्लॅक मॅजिक परफॉर्म केलं होतं. ते आपण क्लीन्स केलं. सो आता आपल्याला हे तर कळालं, की ब्लॅक मॅजिक तुम्ही कशाप्रकारे त्याच्यावरती काम करता आणि हं, केलेलं ब्लॅक मॅजिक तुम्ही काढून देतो थोडक्यात आपण असं म्हणूयात. बरोबर. सो ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या-कुठल्या प्रकारच्या एनर्जी हीलिंगमध्ये तुम्ही काम करता? ओके. आपण आहे ना गुरु महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या काही मेथड्सनी
आपण पितृदोष निवारण खूप चांगलं करू शकतो. ओके. आणि त्याच्याबरोबरच काही वास्तूमधल्या नकारात्मक ऊर्जा ज्या जुन्या असतात, ओके. मग प्लॉट्स असतील, हां. कमर्शियल जागा असतील, हॉटेलची ठिकाणं असतील, त्या पण ऊर्जा आपण क्लीन्स करतो. ओके. त्याच्यानंतर जे मृत्यू आत्महत्येमुळे झालेले आहेत ओके. किंवा ॲक्सिडेंट्समुळे हां. दुर्घटना म्हणू आपण किंवा अतिशय विचित्र अपघाताने झालेले आहेत, हां. ते सोल्स खूप स्टक राहतात. ओके. तर महाराजांच्या कृपेने आपण त्या सोल्सना सुद्धा एक रिलीज म्हणू असं एक ओके. एनर्जी हिलिंग करू शकतो, की जिथे त्यांचा पुढचा प्रवास सुखदायी होईल. ओके. हे पण करू शकतो. ओके. मग थोडक्यात आपण जे म्हणतो अतृप्त आत्मे अतृप्त. जे इथे राहिलेत अपघातामुळे किंवा सुसाईड सुसाईडमुळे झाला असेल. त्यांना आपण गती थोडक्यात म्हणू थोडक्यात आपण. पुढे देऊ शकतो थोडीशी गती. ओके. कारण सुसाईड डेथमध्ये काय होतं शास्त्राप्रमाणे, तो आत्मा अनेक वर्ष तिथे स्टक राहतो. ओके. पुढे जात नाही. म्हणजे जरी आपली रिच्युअल्स करायला पाहिजे जे आपल्या हां. शास्त्राप्रमाणे सांगितले. मग ते 10वा-12वा क्रिया असतील, उदक शांत असेल, ते हां. करायला पाहिजेच आहे. हं. पण सुसाइडल डेथमधले आत्मे लवकर रिलीज नाही होत. ओके. मग त्याचा पितृदोष होऊन बसतो. हां. मग तो पुढच्या पिढीला अफेक्ट करू शकतो. ओके, ओके, ओके. त्यामुळे ते रिलीज करणं फार महत्वाचं असतं. सर खूप वेळ झाला आपण चर्चा करतोय. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंय. पुन्हा एकदा आपण एका वेगळ्या विषयावर भेटणारच आहोत. नक्कीच. पण तुर्तास आपण रजा घेऊयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू. आणि तुम्ही मला आमंत्रित केलं याबद्दल तुमचेही मनापासून आभार आणि तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. थँक यू. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.